हॅलो नमस्कार, मी वृषाली व्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले आहे एक नवीन व्लॉग घेऊन। तर आज आहे शनिवार आणि आज आहे रक्षाबंधन आणि मी मस्तपैकी साडी वगैरे नेसून तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगते। मी आले खोपोलीला आणि माझी मावशी राहते इथे आणि मी अपेक्षित होते येणं सकाळी 7 वाजता, म्हणजे आम्ही 6 वाजता निघणार होतो। तर आम्हाला म्हणजे 6ची ट्रेन होती, तर 4:30-5 पर्यंत उठायला लागणार होतं आणि रेडी होऊन 5:30 निघायचं होतं। मी आणि माझा भाऊ उठलोच नाही आहोत, म्हणजे आम्ही झोपता झोपता 12:30 वगैरे होऊन गेले होते। तर मग माझं काही उठणं झालं नाही। मग नंतर ठरवलं ठीक आहे 7च्या ट्रेनने जाऊयात। तर तेव्हा पण असं झालं की उठलोच नाही आम्ही उठलो 7:30 वाजता। तेव्हा पण जाऊयात नको जाऊयात असं करत करत 7:50 झाले। त्याच्यानंतर बापरे हात दुखतोय। त्याच्यानंतर मी अंघोळीला गेले, त्याला म्हटलं की तू फ्रेश वगैरे होऊन रेडी राहा, आपण आले की जाऊयात। तो तसा झोपा काढत होता। मग मी आले, त्याच्यानंतर मग तो उठला, लकीला फिरवून आणलं, मग अंघोळ केली आणि जो ट्रेनचा टाइम होता 8:39 ते आम्हाला घरातच झाले होते। प्लस आमच्या इथून रिक्षा मिळत नाहीत। मग ते एक वेगळं स्ट्रगल होतं। मग आम्ही निघालो, थांबलोय, रिक्षा येत नाहीये। स्टेशनला पोहोचलो। मग आम्ही ठरवलं आज तिकीट नको काढायला, कारण की ट्रेनचा टाइम ट्रेन कधी पण येऊ शकते। मग आम्ही निघालो, स्टेशनला पोहोचलो, वाट बघतोय। ट्रेन आली। ट्रेनला एक तर खूप गर्दी होती, पण ठीक आहे आली। आणि मग नंतर बदलापूरनंतर बसायला पण मिळालं मला। नंतर आलो आम्ही इथे आणि सकाळी आम्ही तसेच निघालो होतो। मग आल्यानंतर पावभाजी खाल्ली। मग आम्ही रेडी झालो। मला ब्लाऊज पण फिटिंग करायचं होतं, कारण की मम्मीची साडी मम्मीचंच ब्लाऊज आहे। तर मग ते केलं, आम्ही रेडी झालोय। फोटो काढले थोडेफार, तर काही फोटो आलेत चांगले। आणि आता असं आहे की आता पटकन अशीच साडीवर मी जाणार आहे डोंबिवलीला माझ्या आत्याकडे। तर आता आम्ही थोडेफार फोटो वगैरे काढतो आणि मग निघतो। आपण नंतर भेटूया। मी आता इथून निघते आहे आणि मी अशीच साडी नेसूनच जाणार आहे, कारण तिथे रक्षाबंधन साजरं करायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर तिथे मग मी चेंज वगैरे करेन। तर चला गाईज, आफ्टर सो लॉंग तर मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते। मी जस्ट आता घरी आली आहे आणि आता वाजले 8:15। मी लास्ट शॉर्ट शूट केल्यानंतर आम्ही गेलो खोपोली स्टेशनला। तिथून मग ट्रेन पकडली, टिकली पण आत्ता पडली। तिथून मग ट्रेन पकडली, आय थिंक 1:48ची होती, 2 पर्यंत आली। मग आम्ही गेलो, मग आम्ही कल्याणला उतरलो। तिथून आम्ही स्लो ट्रेन पकडली, ठाकुर्लीला गेलो, माझ्या आत्याकडे गेलो। मग तिथे गेलो, थोडा वेळ बसलो, मग जेवण वगैरे केलं, तिथे रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि मग आम्ही आत्ता घरी आलो आहे। आणि तिथे मला अजिबात शूट करता आलं नाही, कारण की कोणाला माहिती नाही आहे की मी व्लॉगिंग करते। म्हणजे माझ्या फॅमिलीला माहिती आहे, पण बाकी कोणालाच माहिती आहे। त्याच्यामुळे मला मावशीकडे पण शूट नाही। तिथे तर असं सीन झालं, तिथे करू शकले असते मी, पण काय बोलतात तिथे टाईमच नव्हता की पटपट पटपट करून निघायचं होतं। तर आता मी जस्ट घरी आले आणि मी एवढी थकली आहे ना, मी ड्रेस सोबत घेऊन गेले होते की मी चेंज करेन, पण नाही करता आलं। आणि सकाळपासून मी अशी साडी घालून नेसून आहे, किती वाजल्यापासून 11:30 वाजल्यापासून। तर आता मी सध्या ही साडी काढते, सगळं ज्वेलरी वगैरे काढते आणि जरा फ्रेश होऊन घेते, पाणी वगैरे पिते, मग भेटते। तर मी फ्रेश वगैरे झाले। मग त्याच्यानंतर मी जरा स्किन केअर वगैरे केलं, कारण की सकाळपासून थोडासा मेकअप माझ्या स्किनवर होता, तर मग मी ते केलं। त्याच्यानंतर मी जेवण केलं आणि जेवणात मी आज खाल्ली आहे खीर आणि पुरी, म्हणजे कोणती खीर होती, नारळाची खीर होती आणि पुरी। तर ते मी खाल्लं। मला एवढी भूक नव्हती, पण थोडीशी भूक होतीच, अशी उपाशी नाही झोपू शकत, त्याच्यामुळे मग मी ते खाल्लं। आणि मग नंतर आम्ही असंच बसलो होतो, मग आम्ही फोटोज बघत होतो। तर 1-2 फोटोज खूप छान आलेत। मग मी एवढा वेळ झालं इन्स्टाला ते टाकायचा विचार करते। मी सॉन्ग सिलेक्ट करत होते, ते सॉन्ग सिलेक्ट करता करताच खूप वेळ निघून गेला। सो फायनली मी माझे स्वतःचे 2 फोटोज चोरीला ठेवलेत, जे चांगले आले तरी। म्हणजे एक फोटो तर मला आवडला होता आणि दुसरा फोटो माझ्या आईला आवडला होता। पहिल्यांदा असं काहीतरी झालंय की जे मला आवडले ते तिला पण आवडले, म्हणजे एखादी गोष्ट माझ्या बाबतीतली जी मला आवडते ती तिला पण आवडली असं। पण तरी मला खूप भेटले की माझ्या घरातल्यांना माझे मोकळे केस अजिबात आवडत नाहीत। ते असं म्हणतात की तू मोकळ्या केसांपेक्षा जर तुझे केस बांधलेले असते तर तू जास्त छान दिसते, आणि मला मोकळे केस आवडतात। तर त्याच्यामुळे प्रत्येक फंक्शनला आमचं
असं तू मम्मू होतंच की हे चांगलं दिसत नाही आहे, मी म्हणते हे चांगलं दिसतंय, मला असंच ठेवायचं आहे. तर ते सगळं होतं. आणि मग काय केलं मी, हां मग स्टोरी टाकली, मग नंतर फोटोज वगैरे शेअर केले सगळ्यांना जे जे हवे होते ते. मग हां, आणि मला हे सांगायचं होतं की आज ना मी एक गोष्ट नोटीस केली की आता ना आज असं पहिल्यांदा झालं आहे की एखादा सण आहे आणि मी घरातून बाहेर ट्रॅव्हल करते आणि ट्रॅव्हल करताना मला हे आताच रक्षाबंधन होतं बरोबर. खोपोलीवरून येताना ना लवजी आणि पळसदरी या स्टेशनला ना मी सहज असं बाहेर लक्ष गेलं माझं, तर भाऊ लोक त्यांच्या बहिणींना म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना सोडायला स्टेशनला आले होते. आणि म्हणजे कळून येते ना की जस्ट त्यांनी असं रक्षाबंधन केलंय आणि तिला आजच परत जायचंय. सगळ्यांनी अशी टिक्का वगैरे लावलेला होता, मस्त कुर्तामध्ये वगैरे होते. आणि आता काही काहींची लग्न झाले तर काही काहींना बाळ पण होती, तर ती बाळ लोक आत येऊन त्यांच्या मामांना बाय बाय करतात वगैरे, असं खूप छान सीन होता. म्हणजे खूप रेअर आहे हे, तुम्ही घरी बसून नाही तुम्हाला दिसू शकणार की बाहेर लोकांमध्ये किती प्रेम आहे किंवा ते लोक कसे हॅप्पी आहेत. तर तेवढीच एक मुमेंट 1-1.5 तास म्हणा किंवा एखाद्या दिवसासाठी जर बहीण तुमची घरी आलेली आहे तर आणि परत ती जाते तर ते येत आहेत सोडायला वगैरे, खूप छान सीन होता तो. मग त्याच्यानंतर तर आमचं खूपच स्ट्रगल. पण माझी जी मी साडी नेसली होती ना ती खूप हलकी होती, त्याच्यामुळे मला असं फार काही गरम वगैरे झालं नाही किंवा. आणि मी खोपोलीवरून जाताना केसवर बांधली होती म्हणजे अशी सिंगल, तर गरमचा प्रश्न नाही. आणि मी तशीच होती केस माझी घरी येईपर्यंत, त्याच्यामुळे काहीच नाही. आणि मी हेअर वॉश पण केलेलं नाही, आता मी उद्या करणार आहे कारण म्हटलं की परत खराब होणार आणि मग ते सुकत नाहीत. आणि आज सकाळची तर एवढी घाई गडबड की मी काहीच सांगू. तर त्यातच दिवस गेला. सो आत्ता आपला दिवस संपत आहे आणि आता 12 वाजलेत. आणि मला एकच खुशी आहे की उद्या मला सकाळी कोण उठवायला येणार नाही आहे, मी जेवढं हवं तेव्हा झोपू शकते. कारण म्हणजे झोपच कंप्लीट होत नाही आहे, वीकडेजमध्ये तर होत नाही ऑफिसमुळे. उद्या संडे आहे आणि आपण उद्या काय काय करणार आहोत हा ब्लॉग तुम्हाला उद्या कळेलच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर. उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.